सरकारच्या या नव्या निर्णयावरती शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय हेही आम्ही जाणून घेतलं। ही तरतूद चांगली आहे, पण कायद्याचं अवघड आहे, कागदाची एवढी गोळा करणं देणं। आता व्यवहार झाला चांगला, असं हीच व्यवहार चांगला आहे, जनावर कत्तलखान्यात जाऊन। आता जर सगळे जनावरच कमी झाले साहेब कत्तलखान्यामुळे, दुसरं काय बाजारात जनावर कमी आले तर जातचं काठी तर आहेतच ही। आता सध्या कसं होतं की बाबा 1 रुपया दिला की सौदा करायची, सौदा केला की त्याचं लगेच पैशाचं देवाणघेवाण ठरवायची, आणि देवाणघेवाण घेतली की दाखला दिला की त्याचे पैसे द्यायचे आणि त्याला ते जनावर द्यायचं। आता पाचपुर्तीत करा म्हणलं ही अशी अडचणी जायचं काय तर आमच्या पैसे जर बैल जर रिकामी झालेली असली, वय वृद्ध झाले नसतं, त्याचे काय करायचं आम्ही? ते कुणाकडे द्यायचे? मग ती सरकारनं ठरवावं लागेल की याची छावणी तयार करावं लागेल, हे त्यांनी घ्यावे लागतील विनामूल्य। गुरांचं काय तुरी काढल्यासारखं काढणार तुरीसारखंच अवघड आहे। शेतकऱ्यांना एकमेव अडचण आहे। अगोदर काय होतं, काँग्रेस शासनावर थोडंफार अडचण होती, पण बीजेपी शासनानं जास्तीत जास्त अडचण आणली। त्यांनी जी ही नियम जी जनावर कायदे केलीत आता सध्या त्यांनी ती त्यांचे आम्ही कायदे मानू शकतात, पण त्याच्यावर त्यांनी एक हे करायला लागलं, जर म्हातारा बैल जर झाला शेतकऱ्यांना करायचं काय त्याचं, किंवा गाय जर दूध देण्यात गेली, म्हातारी गाय जर झाली, त्या गायचं काय करावं? तसं असेल तर त्यांनी शेतकऱ्याच्या ह्याच्यावर पेमेंट टाकावे अकाउंटवर। चाऱ्याचा खर्च कोण करायचा? तेवढे जे जनावर आहेत आता सगळे दुभती जनावर संपली, त्यांचं आपण दूध काही येत नाही आता, दुभती जी म्हातारी झालेली आहे जनावर, मग त्यांचा चाऱ्याचा प्रश्न येणार आहे। अगोदर शेतकरी मेताकोटीला आलेला आहे, तेवढ्याचा खर्च कोण करायचा? प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना पैसे घालायचे, आणखी तो मेताकोटीला चाललाय। भारतीय जनता पक्षाला एकमुखी सत्ता दिलेला आहे। या सरकारला जितकी आता गायीची आणि बैलांची काळजी आहे, ज्या शेतकऱ्याचं आव्हान जनावरांची काळजी केली जाते, त्याच्या अगोदर शेतकऱ्यांची काळजी करा। जे शेतकरी आत्महत्या करतायत, दररोज 50-50 शेतकरी एका तालुक्यात जिल्ह्यात आत्महत्या करतायत, यांचा विचार तुम्ही कधी करणार आहेत का नाही? प्रत्येक नियम अटी ज्या लावले जातात ते फक्त शेतकऱ्यांना कागद जमा करा, इथं जमा करा, महसूल असेल, कृषी असेल, विविध ठिकाणी फक्त शेतकऱ्यांनी डॉक्युमेंटरी करायची। इतर बाबतीत हे कुठल्याच यांना इतके कडक नियम नाहीत। नियम फक्त सरकार आल्यापासून शेतीच्या बाबतीत नियम का बनवले जात आहेत? तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळतात।